आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आपल्याला पाहायला मिळतं. ऋषिकेश पानसरे आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. एक रन कंप्लीट झाली आहे. बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेल्या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचते पुढे 3 या आकड्यावरती. टीम आपण पाहतोय गवळी धुरंदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चंदनी ब्रदर्स. चंदनी ब्रदर्स या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की मी हे क्षेत्ररक्षण करू. आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहताय वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिला षटक घेऊन येतो फरीद. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ऋषी पानसरे. फरीद मुल्ला जे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. खऱ्या अर्थाने अपर स्ट्रायकर्स सीबीडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदाच नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये जो लॉन्च केला ते खऱ्या अर्थाने सर्व श्रेय जाईल फरीद भाई यांना. आणि की ज्या प्रकारे टीमने एंट्री केली आणि त्याच्यानंतर चॅम्पियनशिप पटकावली आहे. राईट ऑफ द विकेट ऋषिकेश पानसरे यांच्यासाठी लॉंग ऑनच्या रिझनला क्षेत्ररक्षक नाही आहे परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पुसते पुढे 6 या आकड्यावरती. 6 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धाफलकावरती. ऋषिकेश पानसरे यांच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील आहे. खूप चांगला खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे आणि CPL मध्ये त्याचं चांगलंच प्रदर्शन सातत्याने पाहायला मिळतं. फरीद पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल मात्र ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 1 रन त्या ठिकाणी मिळेल सहजरित्याने आणि या एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा आता मात्र लागल्यात 7 धावा धाफलकावरती. अपार स्ट्रायकर CBD संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती मी तर म्हणेन नंतर अभिराज्य केला. अरे की अप्पा स्ट्रायकर CBD टीमने जे करून दाखवले ते 5 सीझनमध्ये मोठमोठ्या टीमला देखील जमलं नाही आहेत परंतु पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियनशिप पटकावली आहे. विकी मुंबईकर टीमचे कॅप्टन ऋषिकेश पानसरे खरं त्याने भरपूर छान सपोर्ट होता. यावेळचा बॉल मात्र हवेमध्ये मोठी विकेट आहे. ऋषिकेश पानसरेची मोठी विकेट मिळत असताना खूप चांगला झेल पकडला आणि मोठा धक्का लागत असताना टीम गवळी धुरंधर या टीमला आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ. हॅलो लवकरात लवकर गवळी पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात गवळी धुरंधर्स हा संघ. ऋषिकेश पानसरे सारखी मोठी विकेट गमावल्यानंतर इथून मात्र चांगला खेळ करावा लागणार येणाऱ्या फलंदाजांना. नंबर क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संजीव आपल्याला पाहायला मिळतील. संजीव आणि आपण पाहताय त्यांच्या समवेत आहेत बॅटिंग करण्यासाठी जे सलामीला आलेले होते गुरमीत आपल्याला पाहायला मिळतात ज्याने 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 2 धावा त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओके म्हणजे गवळी धुरंधर जो संघ आहे तो क्वालिफिकेशनला पात्र ठरलेला आहे म्हणजे क्वालिफिकेशन त्यांनी सुपर 6 ची पहिली मॅच आहे रुद्र 11 वर्सेस बंगे 11.
बॅटमधनं या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज आहे, परंतु गरज या मॅचमध्ये इम्पॉर्टंट आहे चंदनी ब्रदर्स या टीमला. टॉस जरूर त्यांनी जिंकला, परंतु मोठ्या फरकाने ही मॅच त्यांना जिंकायची आहे. लवकरात लवकर चेस करायच्या धावा मित्र म्हणेन, कारण की रन रेट जर पाहिलं तर थोडंसं खाली आहे आणि रन रेटच्या हिशोबाने तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे. रन रेट चांगला हवा आहे तरच तुम्ही क्वालिफिकेशन करू शकता सुपर 6मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल षटकार पाहायला मिळाला गुरबीतच्या बॅटमधनं. राईट आर्म ऑफ द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश पाहायला मिळेल आपल्याला. यावेळचा चेंडू मात्र सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट ऋषिकेश पानसरेची विकेट गमावल्यानंतर हा संघ इथून मिडल ऑर्डरचे फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतील हेही तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 13 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम गवळी धुरंदर्स या टीमची. यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर गुरमीतच्या बॅटमधनं आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि टीमची धावसंख्या मात्र या 4 धावसंख्येने पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. 17 एक गडी बाद. चौकार पाहायला मिळतो गुरमीतच्या बॅटमधनं. पॉवर प्लेची 2 षटकं कदाचित भरपूर महत्त्वाची आणि त्या 2 षटकांमध्ये धावा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत असताना गवळी धुरंदरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आतापर्यंत 3 मॅचेस खेळले 3ही जिंकलेले आहेत. यावेळचा बॉल मात्र थोडासा वेट केला, ऑन साइडला टर्न केलाय गुरमीतच्या बॅटमधनं. लागोपाठचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21. चला टीम भणगे ब्रदर्स आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 21. 21 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. विघ्नेशवरती चढलेले हल्ले. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय, तिथे मात्र सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या एका सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. गुरमीतचा खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आम्हाला, जिथे मात्र षटकार ठोकला, त्याच्यानंतर डॉट बॉल जरूर आला, त्याच्यानंतर कव्हरच्या रिजनला जो चौकार, त्याच्यानंतर ऑन साईडला चौकार पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग गुरमीत करत असताना ऋषिकेश पानसरेसारखी मोठी विकेट गेल्यानंतर आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन संपूर्ण ही धुरा सांभाळताना टीमची गवळी धुरंदर्स हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सध्या तरी वर्चस्व गाजवतोय. डावकऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संजीवसाठी हा चेंडू फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या डोक्यावरना बॉल निघून जाईल. आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 28. तत्पूर्वी विनंती असेल, सुपर 6चा पहिला सामना आपण खेळवणार आहोत. भांडगे ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात रुद्र 11. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल याची नोंद असावी. आणि सुपर 6चे सर्व सामने आपण 4 षटकांचे खेळवणार आहोत. तत्पूर्वी एक प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल, जर आपण आयवा कॅच सीमारेषे पलीकडे पकडला तर आयोजकांच्या माध्यमातून 200 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. ओर टू कॉम्बॉक्स. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गवळी धुरंदर्स हा संघ. अप्पा स्ट्रायकर सिबेडी प्रशांतजी तडाखे यांचा हा संघ. आणि अप्पा स्ट्रायकर सिबेडीने खूप चांगला कारनामा केला होता. गतवर्षी अप्पा स्ट्रायकर सिबेडी हा संघ चॅम्पियन बनला होता. विकी मुंबईकर, थॉमस डायस काय खेळ साकारला होता. आणि ऋषिकेश पानसरेचं देखील तेवढंच कौतुक करा बघेल, ज्या प्रकारे त्याने टीमला देखील सांभाळलं. प्रॅक्टिस सेशन असू दे, मग दुसरं काही जर प्लेयर्स लोकांना लागलं तर ऋषिकेश पानसरे हा सातत्याने आम्हाला पाहायला मिळायचा. आणि त्याचबरोबर यंगस्टर अनिकेत शिंदे, अश्विन शेळके असतील,
खूप चांगला खेळ त्याने केला होता आणि अप्पा स्ट्रायकर CBD हे नाव मात्र खऱ्या अर्थाने मित्र म्हणे संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटला माहिती पडलं का अप्पा स्ट्रायकर CBD हा संघ चॅम्पियन बनला. नवी मुंबई प्रीमियर लीग सीझन 5चा चॅम्पियन. यावेळचा बॉल जर पाहिला तर सोडून दिला. हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला कदाचित पाहायला मिळतोय की काय. व्हाईट बॉल त्याच्यावरती मिळालेली एक सिंगल रन म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतात. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या 2 धावा मिळाल्यानंतर 33 धावा 30 बालवाला आहे गोलंदाजी मार्कवरती. समोर संजीव आहे ज्याच्या बॅटपंद एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज बाळू पुन्हा एकदा तयार. समोर संजीव ज्यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहताय ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता परंतु हा बॉल बीट केला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल टाकावे लागतील टीम चंदनी ब्रदर्स या टीमला कारण की इथून तुम्हाला कमी धावसंख्येपर्यंत अडवायचं आहे गवळी धरुंदर्स या टीमला. यावेळचा बॉल मात्र स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. संजीवच्या बॅट मधने येत असताना हा दुसरा षटकार. संजीव खऱ्या अर्थाने आमचे विजयजी म्हात्रे जे आहेत ते समालोचक ते सांगतात की बबलू या नावाने खऱ्या अर्थाने ओळख भरपूर आहे संजीव यांची. तर बॅटिंग मात्र खूप चांगली करत असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार येत असताना संजीव यांच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या सहाय्याने 42. थँक्यू. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे 2 षटकार लागोपाठचे. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली संजीव यांची. परंतु इथे मात्र चौथ्या बॉलवरती कदाचित हे तिसऱ्या बॉलवरती बाजीची जिंकलेली आहे खेळाडू बाळू याने. प्रदीप यांचा खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. 42 वरती दुसरा लागलेला हा धक्का टीम गवळी धुरंदर्स या टीमला. टीमची धावसंख्या 42 धावा आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती सध्या लागलेले आहेत. चेंडू झालेत आतापर्यंत 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती येतात. अनिकेत 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. बाळू आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. बाळूने मात्र चांगला कमबॅक केला. 2 षटकार जरूर संजीव यांच्या बॅटमध्ये आपण पाहिले. त्याच्यानंतर मात्र संजीवची विकेट देखील घेतली. यावेळचा बॉल फुल टॉस होता. आपण पाहताय ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. आल्या पहिल्याच बॉलवरती अनिकेतच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय आणि चांगली सुरुवात करून देतोय स्वतःच्या पारीची. टीमची धावसंख्या 46 वरती 2 गडी बाद. 46 वरती 2 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गवळी धुरंदर्स या टीमने या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवलाय आणि ते सांगत असताना 3 मध्ये 3 मॅचेस आम्ही का जिंकलेलो आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल मिस झाला आणि तिसऱ्या षटकाचा होतो या ठिकाणी खेळ संपलाय. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 46 वरती 2 गडी बाद गवळी धुरंदर्स.
चला मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा आपण जाऊयात. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नंबर क्रमांक 4 षटक घेऊन निखिल येत आहेत. समोर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात गुरमीतला भरपूर वेळ झाली स्ट्राईक मिळालेली नाहीये. भरपूर वेळ जर पाहिलं तर गुरमीत नॉन स्ट्राईक वरतीच होता, परंतु आता गुरमीतला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या तर चांगली उभी झालेली आतापर्यंत गवळी धुरंदर्स या टीमची. त्यावेळचा बॉल मात्र स्वीप केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल रन. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी पाहायला मिळते आपल्याला. या एका रन बरोबर टीमची धावसंख्या 47 धावा दाफलगावरती. इथून चंदनी ब्रदर्सला कमबॅक करायचं असेल तर विकेट्स भरपूर महत्त्वाची आहे. इम्पॉर्टंट म्हणजे गुरमीतची ज्या प्रकारे तो मैदानावरती खेळ साकारतोय, त्याच्यानंतर जर पहिलं पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली संजीव आणि गुरमीतच्या मध्ये, ती भरपूर इम्पॉर्टंट होती या टीमसाठी. जरूर ऋषिकेश पानसरेची विकेट लवकर गेली, परंतु गवळी धुरंदर्स या टीमला काहीच फरक पडलेला नाहीये. कारण की ज्या प्रकारे फटकेबाजी गुरमीतने केली आहे, ज्या प्रकारे फटकेबाजी संजीवने केलेली आहे, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गवळी धुरंदर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहताय फिल्डिंगमध्ये विरचना होत असताना निखिल पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. अनिकेतने लगावला रिव्हर्सचा फटका आणि तो जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंड, सीमा रेषा पार. पहिला बॉल खेळत असताना ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिला हा रिव्हर्सचा फटका, दुसरा चौकार अनिकेतच्या बॅटमधनं. थँक्यू. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्याने कंप्लीट देखील होतील. आणि या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचतीये 53च्या घरामध्ये. 53 धावा दाफलकावरती. लाजवाब मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळतोय गवळी धुरंदर्स हा संघ, अनस्टॉपेबल हा संघ या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवतोय. आणि ही बॅटिंग लाईनअप देखील खूप चांगली निवडलेली आहे ऋषिकेश पानसरेने. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा ऑन साईडला स्वीप खेळायचा होता, परंतु आपण पाहतोय या बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. आणि इथे मात्र एक धाव मिळेल. या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचती 54च्या घरामध्ये. 54 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गुरमीत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवरती. गुरमीतने आतापर्यंत तरी प्रभावित केलेलं आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक संपायला हवंय, अन्यथा पॅनलाइज केला जाईल बॉलिंग करणारी टीम. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज सातत्याने बाहेरला वळवण्याचं काम करत असताना ते काम करतोय. आपण पाहताय भरपूर चेंडूने वळण घेतलं. जसं पीच झाला चेंडू विकेटवरती, त्याच्यानंतर भरपूर वळण घेत असताना बीट केलंय गुरमीतला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल स्टंपवरनं बाहेरच्या दिशेला मात्र चेंडू वळवण्याची क्षमता हा गोलंदाज ठेवतो. निखिलचं खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 2 चेंडू डॉट आणि संघाची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 वरती 2. थँक्यू. तर चला टॉससाठी या सुपर 6चा पहिला सामना भानगे ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात रुद्र 11. बोथ कॅप्टन आपल्याला त्वरित सज्ज व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस जरूर करणार आहोत. चला टीम भनगे ब्रदर्स टीम कॅप्टन आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी सुपर 6 म्हणजेच किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारी ही मॅच जर का जिंकणार तर एक बक्षीस फिक्स होणार. इथं झेल ड्रॉप झालेला आहे. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता, परंतु त्या ठिकाणी सोपा झेल ड्रॉप झालाय. तुम्हाला इथे जास्त कमी धावसंख्येवरती थांबवायचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर या धावा चेस करायच्या आहेत. पण तुम्ही धावा थांबवल्या नाही तर धावा तुम्हाला टार्गेट छोटं कसं येणार. आणि मी तर म्हणेन आता तर मोठं टार्गेट झालंय. 55 रन्स 55 धावा दाफलकावरती सध्या पाहायला मिळतात. चंदनी ब्रदर्स थोडासा संकटामध्ये या सीझनमध्ये थोडासा मात्र निराश जरूर केला. रन रेट भरपूर महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी.
जिथे मागच्या मॅचेस त्यांना आता मात्र आठवत असतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एकेरी धावेनंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 56च्या घरामध्ये. 56 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अबीर आलेत गोलंदाजी मार्कवरती. अबीरने आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिले 2 बॉल जर पाहिले तर दोन्ही बॉलवरती सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली आहे. शफल झालेत पुन्हा एकदा आपण पाहताय ऑफ साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत. 1 रन कंप्लीट झाली आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील त्याला कन्वर्ट केलेलं आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळतोय. 58 रन स्कोर कार्ड वरती 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर खूप चांगली धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ गवळी धुरंदर्स. यावेळचा बॉल ऑन साईडला फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. आणखीन एक कॅच ड्रॉप आणि त्याचा फायदा मात्र उचलेल का अनिकेत? 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे परंतु या कॅचेस भरपूर इम्पॉर्टंट आहेत. कॅचेस विन द मॅचेस आम्ही सातत्याने प्रत्येक समालोचक म्हणत असतो. ते का त्या 2 धावा भरपूर महत्वाच्या होत्या चंदनी ब्रदर्स या टीमला. परंतु गवळी हॅलो. धुरंदर्स अरे व्हिडिओला कुठे व्हिडिओ? एकदा चांगला फटका आणि बॉल मात्र निघून चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरमीतच्या बॅटमधून येत असताना आणखीन एक चांगला फटका षटकार. चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमचे नितेश सर विजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर प्रशांतजी तडाखे आपल्याला पाहायला मिळतील. 5 स्ट्रायकर्स टीमचे संघ मालक आणि 2 टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण पाहू शकाल इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो टीमची धावसंख्या 65 धावा धाफलकावरती लागलेत आणि 66 धावसंख्येचं टार्गेट आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे जुडतील नितेश भोईर सर. थँक्यू. नॉकआउट स्टेज मध्ये आपण खरं तर शिफ्ट करतो आणि सुपर 6 चा पहिला सामना रुद्र 11 आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल टीम भणगे ब्रदर्स. टॉस आपण करतोय. स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ अर्थातच तुम्हा सर्वांचेच लाडके नेतृत्व अप्पा दादा तडके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. येस हु विल कॉल? अरमान कॉल करते. अनमोल ज्वेलर्स इज द कॉल आणि अनमोल ज्वेलर्स कॉल आलाय. मिनी कॉंग्रॅच्युलेशन. काय असणार डिसिजन? फिल्डिंग करू. कसं वाटतं एकंदरीत जर का जिंकलात किमान एक ट्रॉफी मिळेल आणि तयारी तर फार छान झाली तुमची. बॅटिंग बॉलिंग अलॉंग विथ ऑल टीम एफर्ट्स फार छान झाल्याने क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि म्हणूनच आतापर्यंतचा प्रवास फार छान राहिला. 2 सामने जिंकलात. प्रतिस्पर्धी तितक्याच ताकदीचे संघ आपले मित्र आहेत परंतु यावेळेला प्रतिस्पर्धी असतील. काय कसा खेळ करणार आणि प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यासाठी कितपत प्रयत्न होतील? किती प्रयत्न होतील? बरं म्हणालात. ॲक्च्युली टुर्नामेंटचा उद्देशच हे आहे की चांगलं क्रिकेट बघायला आणि खेळायला भेटणं पाहिजे आणि तेच होत आहे. राहिली गोष्ट प्रतिस्पर्धी टीमची तर ते जिंकले की आम्ही जिंकलो काही फरक पडत नाही. शेवटी क्रिकेट जिंकणार आहे. आम्हाला फक्त चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन करायचं आहे. इथल्या लोकांना खुश करायचं आहे. इथली कमिटी जी आहे ज्यांनी एवढी मेहनत घेतली आहे टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांना एक चांगली मॅच त्यांच्या टुर्नामेंटमध्ये घेता येईल याबद्दल फक्त आमचा फोकस फक्त तेवढंच राहणार आहे. थँक्यू. आणि शेवटचा प्रश्न असेल तुमचे टीम ओनर त्यांचा सपोर्ट तुमच्या सोबतीने असणार. तुमच्या टीमला त्यांनी लॉन्च केलं आणि आतापर्यंतचा प्रवास ते खुश असतील. काय सांगता येईल एकंदरीत? हाऊ यू विल थँकफुल टुवर्ड्स युअर टीम ओनर? ऑफकोर्स विक्रम भानगे जे आहेत हे आमच्याबरोबर बरेच वर्षाचे परिचित आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालेलो आहोत. त्यांनी एक टुर्नामेंट जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हा त्यांनीही म्हणजे टीम घेण्याचा एक उद्देश हे केला होता आणि तेव्हा असं झालं की त्यांचे मोठे बंधू याच्या अगोदर जे टीम घ्यायचे अनफॉर्च्युनेटली ते आमच्यामध्ये नाही आहेत. आता देव त्यांना शांती हे करो. तर त्यांचे नावासाठी ते जे इमोशनल आम्हाला म्हणजे त्या गोष्टीमुळे एक या टीमसाठी खेळायची इच्छा तर होतीच आणि राहिली गोष्ट सपोर्टबद्दल तर त्यांचा कधीच काही इश्यू नाही आहे की जे काय डिसिजन आम्ही घेऊ जे काय तुम्ही फक्त पोरांनी चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन दाखवावं आणि चांगलं क्रिकेट खेळावं हेच त्यांचं आम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याशिवाय दुसरं काहीच नाही. तर आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्यांनी आम्हाला एक चांगलं संधी उपलब्ध करून दिली क्रिकेट खेळण्यासाठी. सगळीच पोरं खुश आहेत
आणि नक्की आम्ही टुर्नामेंटमध्ये चांगलं करायचा प्रयत्न करू. इव्हेंच्युअली सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस इज मस्ट. अरमान, तुला असतील शुभेच्छा. सोमनाथ, एकंदरीत काय सांगता येईल तुला? तुमचा प्रवासही फार छान राहिलाय, तुझा खेळही चांगला झाला. पहिली 50 तुझ्या बॅटमधून आली, तिथून पुढे 2 सामने जिंकलात. आता एकदाच जिंकलात तर एक ट्रॉफी नक्कीच मी म्हणेन फिक्स होईल आणि पुढेही प्रवास फार छान राहिला. एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल? नक्कीच आत्तापर्यंत पाहिलं लीग स्टेजमध्ये खेळली माझी टीम, अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं सर्वांनी. थोडंसं डिसअपॉइंटेड झालो, माझा खेळ झाला नाही 2 इनिंग्समध्ये, पण नक्कीच आता डोअर डायचा सामना आहे आणि चांगल्या टीमसोबत माझी मॅच आहे, तर नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल माझा 100% असेल आणि समोरचा संघ देखील तेवढा चांगला आहे. अरमान माझ्या विरोधात खेळतोय, तर नक्कीच चांगली मॅच होईल, पण जिंकण्याचा प्रयत्न माझा नक्की असेल. थँक्यू सोमनाथ, तुलाही असतील भरपूर शुभेच्छा. आणि जाऊया थेट कॉम्बॉक्सकडे, जिथे मॅच सुरू होतीये आणि दुसऱ्या इनिंगला होईल प्रारंभ. आवाज आपण जरूर अनुभवत आहे. रोहित भोपी, मॅन फ्रॉम नेरूल, नवी मुंबई. चला, सुरुवात झाली आहे. रन चेसला कदाचित सुरुवात झालेली आहे. फलंदाच्या बॅटमधनं आलाय, पहिलाच बॉल फेस करत असताना आदित्यच्या बॅटमधनं येतोय षटकार. नो बॉल आहे आणि षटकार. या धावा लवकरात लवकर चेस करायचे आहेत. टार्गेट आहे 66 रनचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय आणि त्या धावा लवकरात लवकर चेस करायच्या इराद्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये आदित्य आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील. चला, फ्री हिटचा बॉल होता, समोरच्या दिशेला खेळल्यात. लॉंग ऑनच्या रिजनला क्षेत्ररक्षक येतात. 2 धावा मिळतील, जास्त नुकसान झालेलं नाहीये फ्री हिटच्या बॉलवरती. चांगली धावसंख्या आणि चांगली सुरुवात आता मित्र म्हणेन टीम चंदनी ब्रदर्स या टीमची पाहायला मिळते. 8 धावा 1 चेंडू आतापर्यंत झाल्यात आणि माफ करा 9 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यावेळचा बॉल जर पाहिला तर इथे दांडी गुल केलेली आहे. फलंदाज क्रमांक पहिला त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना फलंदाज आदित्य बाद. चला, त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना इथे मात्र जसंच तसं उत्तर दिलं होतं आदित्यला. षटकार नो बॉलवरती जरूर ठोकला. त्याच्यानंतर मात्र मागणं दांडी जराशी दिसली की गोलंदाज कुठे चान्स सोडतो. जरी वाईट पडला तरी चान्स मागचं सोडत नाही आणि मागून मात्र दांडी गुल केलेली आहे. फलंदाज क्रमांक पहिला बाद झाला. फलंदाजाची दांडी गुल केल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फरीद पाहायला मिळतात आपल्याला, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं या टीमसाठी. आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे उल्लेख केला फरीद भाई यांचा, ज्या प्रकारे CBD संघ अर्थात अप्पर स्ट्रायकर CBD संघ NMPL मध्ये पोहोचला आणि संपूर्ण श्रेय मित्र म्हणेन जे लॉन्च केला संघ अर्थातच प्रशांतजी ताडाके यांना. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फिरकावून दिलाय. आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. ओके, बॉल चालाय सीमारेषा पार. नो बॉल, +4, 5 धावा, चौकार. चला, 2 बिमर टाकलेत आणि आता मात्र गोलंदाजाला दंडित केलेला आहे. 2 बिमर जर तुम्ही टाकाल तर गोलंदाज याच्या पुढे गोलंदाजी करू शकत नाही या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 14, 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. मित्र म्हणेन खूप चांगली सुरुवात झालेली आहे चंदनी ब्रदर्स, परंतु त्यांचा नेट रन रेट किती महत्वाचा आहे, किती लवकर सामना संपतो हेही पाहावं लागेल.
जर हा सामना चौथ्या ओव्हरपर्यंत गेला तर कदाचित या स्पर्धेमधनं त्यांना रजा घ्यावी लागेल, परंतु जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर धावा चेस करायच्या आहेत. फ्री हिटचा बॉल असणार आहे पुढचा. फरीद आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवरती आलेल्या त्यांच्या बॅटमधनं चौकार. टीमची धावसंख्या 14. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाज आलेले आहेत नवीन आयुष. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउन्स सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार फरीद यांच्या बॅटमधनं. चला तर ऋषिकेश पानसरे थोडंसं कानमंत्र देत असताना गोलंदाजाला त्याला माहिती आहे आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. चंदनी ब्रदर्सला इथून मोमेंटम त्यांचा शिफ्ट झाला ना तर चंदनी ब्रदर्स सोडणार नाहीये. आणि आता ऋषिकेश पानसरे स्वतः आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. फिल्डिंग आपण पाहतोय सजवताना आणि मिड ऑफच्या रिजनला ऋषिकेश पानसरे. त्यांना माहिती आहे आता गोलंदाजाला कानमंत्र देणं आणि गोलंदाजाजवळ राहणं भरपूर महत्त्वाचं आहे. इथून भरपूर महत्त्वाची विकेट फरीदची देखील आहे गवळी धुरंधरच्या टीमला. यावेळचा बॉल ऋषिकेश पानसरेच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. बॉल सीमा रेषा पार. इट्स मॅक्सिमम. फरीदच्या बॅटमधनं 2 चौकारानंतर हा आलेला षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 24-24. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. आउटफील्डच्या वरनं बॉल फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र थोडंसं टेन्शन मध्ये असेल संघ गवळी धुरंधर, कारण की त्यांना माहिती आहे इथून कमबॅक करत असताना चंदनी ब्रदर्सचा हा संघ. चला थँक्यू. शेवटचा एक बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अनिकेत देखील तैनात आहेत आणि विकेट मिळालेली आहे. फरीद सारखी मोठी विकेट मिळाली आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केलेले आहेत. रन रेट सुधारायचा आहे आणि रन रेट जर चांगला असला तर आपण क्वालिफिकेशन करू हे चंदनी ब्रदर्सला चांगलंच माहिती आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जसं तसं उत्तर देत असताना 28 धावा कुठलेल्या आहेत. 28 वरती 1 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद चंदनी ब्रदर्स. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत आलेले आहेत.
संघाची धावसंख्या 29 धावा दाफलकावरती. लक्ष आहे 66 धावसंख्येचं. इथून अशीच बॅटिंग करावी लागेल जशी फरीदने केलेली आहे. डबलचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. हा बॉल मात्र अपील जोरदार केलेली आहे आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना चंदनी ब्रदर्सला लागतोय तिसरा धक्का. 29 वरती 3 गडी बाद चंदनी ब्रदर्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मंथन जर रिव्हर्स फटका लगवला, षटकार नाहीतर चौकार, काही जर रिव्हर्सचा फटका लगवला तर प्रशांतजी तडाखे यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अपा स्ट्रायकर्स प्रशांतजी तडाखे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिला जाईल. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये ऋषिकेश पानसरे चेंडूच्या खाली आणि फलंदाज आणखीन एक बाद होत असताना पहिल्याच बॉलवरती आपली विकेट गमावताना फलंदाज मंथन. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका, स्पीड अप करा, कारण की आपल्याला अजून भरपूर साऱ्या मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. सुपर 6ची मॅच देखील आपल्याला कंप्लीट करायची आहेत. तर मी प्लीज विनंती करेन बॅटिंग करणारी टीम चला प्लीज. चंदनी ब्रदर्स अजून सुपर 6 फायनल सेमीफायनल सर्व मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, तर प्लीज विनंती करतोय. आणि बॉलिंग करणारी टीम गवळी धुरंधर्स ऋषिकेश पानसरे प्लीज विनंती करेन आपल्यालाही की स्पीड अप थोडंसं करा, कारण की आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत. जियान आपण जिथे कुठे असाल तर आपण यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ. जियान आपण जिथे कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्स सोबत. यावेळचा बॉल जर पाहिला तर हलक्या हाताने ढकलून दिला. एक सिंगल रन मिळते. टीमची धावसंख्या 30 धावा. दाफलकावरती स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील प्रदीप. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत, ज्याने मात्र खूप चांगला प्रभावित केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार अनिकेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिला तर अगदी हलक्या हाताने खेळून काढले. तिथे फक्त एक सिंगल रन मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचती 31 या आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमधले चेंडू शिल्लक असेल. शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. लेफ्ट हँडर फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे, परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 22च्या माध्यमातून एक सिंगल रन दिली जाईल आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 धावा. इथे मात्र चांगलं षटक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर मात्र या 4 धावा भरपूर महत्त्वाच्या होत्या. इथून मात्र कव्हर केलं पहिलं षटक अनिकेत याने आणि या ओव्हरमध्ये मिळालं त्यांना 2 विकेट्स. 32 वरती 4 गडी बाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते चंदनी ब्रदर्स या टीमची.
मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. ऋषिकेश प्लीज विनंती करतोय थोडंसं स्पीडअप करा. भरपूर वेळ घेतलाय तिसरं षटक चालू करण्यासाठी, तर प्लीज विनंती करेन. ऋषिकेश पानसरे यांचा पहिलाच बॉल मात्र बीट केलेला आहे निखिल या फलंदाजाला. ऋषिकेश पानसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या बॅटमधनं अर्धशतकाची खेळी देखील आपण CPL मध्ये पाहिलेली आहे. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. हा पंजांचा इशारा आहे तर व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे जातीय 1 ने. आपण पाहतोय 33-33 धावा धावफलकावरती. 33 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले होते, ऑन साईडला खेळायचं होतं आणि पुन्हा एकदा आपण इथे पाहतोय आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आता चंदनी ब्रदर्स पूर्णपणे जर पाहिलं तर बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मागचं षटक अनिकेतने हाताळलं त्या ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट्स आणि 4 धावा फक्त पाहायला मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अनिकेत पानसरे, आणि या अनिकेत पानसरेला इथून मात्र जर पाहिलं तर एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल. त्याला कॉन्फिडन्सची गरजच नाही आहे, पण टॅलेंटेड खेळाडू, भरपूर टॅलेंट भरलाय. यावेळचा बॉल जर पाहिला तर शिरापासून दूर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ऋषिकेश पानसरे. 34 धावा धावफलकावरती, 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत टीम चंदनी ब्रदर्स या टीमचे. CBD प्रीमियर लीग सीझन नंबर 8 आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल जर पाहिला तर लॉंग ऑनच्या रिझनला गुरमीत आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल रनवर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 35 रन स्कोर कार्डवरती 35 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स खेळत असताना फिल्डिंगमध्ये व्यूहरचना करतोय ऋषिकेश पानसरे. त्याला माहिती आहे हा फलंदाज जो आहे तो प्रहार करू शकतो माझ्यावरती. प्रदीप, ज्या प्रकारे मी म्हटलं होतं प्रहार केल्यापर्यंत लॉंग ऑनच्या रिजनला जास्त नुकसान होणार नाही. फक्त एक सिंगल रन अनिकेत होते लॉंग ऑनच्या रिजनला. या एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 36. आणखीन 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधले. समोर आपल्याला पाहायला मिळते निखिल, लेफ्ट हँडर बॅट्समॅन. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला कदाचित वळण घेतला आणि हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून CPL मध्ये चांगलं प्रदर्शन सातत्याने आपल्याला ऋषिकेश पानसरेचं पाहायला मिळतं. आणि बॅटिंग करत असताना देखील चांगली दमखम ठेवतो आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील चांगले इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र हा फलंदाज बाद होतोय. दांडी गुल केलेली आहे. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. चंदनी ब्रदर्स टीमला लागतोय हा 5वा धक्का आणि संघाची धावसंख्या 36. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 विकेट. चला 6 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. ऋषिकेश पानसरे, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलेले आहेत श्रेयस. समोर प्रदीप. यावेळचा फटका मात्र चांगले आहे. प्रदीपच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतो आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. सिद्धेश राठोड सरांचा इशारा येतोय. हा चौकार. थँक्यू. चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका प्रदीप यांच्या बॅटमधनं. 40 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेले आहेत.
श्रेयस पुन्हा एकदा तयार राईट अमोद विकेट. यावेळचा बॉल मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुरमीत आहेत आणि त्यांनी केलेला प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम. चौकारानंतर षटकार. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना चंदनी ब्रदर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानंतर षटकार ठोकलाय आणि आता इथून प्रदीप वरती भरपूर अपेक्षा असतील चंदनी ब्रदर्स टीममेटच्या. कारण की ज्या प्रकारे चंदनी ब्रदर्स टीमचा हा प्रदीप आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, खूप चांगलं पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळचा बॉल मात्र थर्ड मॅनच्या रिजनला आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये. आपल्याला पाहायला मिळेल 47-47. यस, या ठिकाणी जर पाहिलं तर इथून कमबॅक केलाय चंदनी ब्रदर्स. चेज इज ऑन, मॅच इज ऑन. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये श्रेयस खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. यावेळचा बॉल जर पाहिला तर मिस झालाय. जास्त प्रमाणामध्ये स्ट्राईक प्रदीपकडे असायला हवी होती. प्रदीपला स्ट्राईक सोडायची गरजच नव्हती मी म्हणेन. कारण की या ओव्हरमध्ये प्रदीपला स्ट्राईकवरती राहणं भरपूर महत्त्वाचं होतं आणि त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं होतं. टीमची धावसंख्या 47. 8 बॉल 19 धावसंख्येची गरज. पहा, इथे ही चूक प्रदीपने केली आणि त्याचा मात्र मोबदला उचलत असताना समोरचा गोलंदाज श्रेयस का रन घेतली मला अजून कळत नाहीये. प्रदीपने ही मोठी चूक केलेली आहे. तुम्ही लवकर बॅटिंगसाठी आलेला आहात. मिडल ऑर्डरच्या बॅट्समनना जर पाहिलं तर बॅटला बॉल लागलेला नाहीये. तुमच्या बॅटला बॉल लागले तुम्ही सेट झालात या मैदानावरती. यावेळचा बॉल जर पाहिला तर इथे चांगला फटका लगवलाय. पुन्हा एकदा एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट नाही होणार आहेत. एकच धाव. दुसऱ्या रनसाठी मात्र फलंदाज बाद होतील आणि आता समीकरण येणार. चेंडू आहेत 6 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे आणि ते काम करायचं आहे प्रदीप यांना. सहा चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. वॉडा मॅच. प्रदीपने या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेले आहे चंदनी ब्रदर्स या टीमला. गोलंदाजी मार्क वरती आता मात्र भरोसा दाखवला आहे गोलंदाज संजीव यांच्यावरती. जे संजीवने फटके चढवलेले होते, हल्ले चढवलेले होते. चौकार, त्याच्यानंतर 2 षटकार ऑन साइडला. लेफ्ट हँडर हा गोलंदाज आहे कदाचित. 40+ हे खेळाडू आहेत. लेफ्ट हँडर बॅटिंग तर आम्ही त्यांची पाहिलेली आहे, परंतु गोलंदाजी उजव्या हाताने करतात का? यस, राईट हँडर आहेत. ओके, राईट हँडर आहेत प्रदीप. 18 काढायचे आहेत. 6 चेंडू 18ची गरज या मॅच मध्ये. आल्या आल्या पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या डोक्यावरनं बॉल फरार झालाय. पहिला बॉल षटकार आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल आयवा कॅच साठी त्या प्रेक्षकाला. आणि यायचे आपण आपले पारितोषिक जे आहे ते घेऊन जायचं आहे. खऱ्या अर्थाने मित्रमंडळ प्रशांतजी तडाखे आणि CPLच्या संपूर्ण कमिटीने खूप चांगला या ठिकाणी निर्णय घेतलाय. आणि प्रेक्षकांची गर्दी कशी होईल तर 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मिळवत असताना अभिनंदन. 5 मध्ये 12ची गरज असताना फुल टॉस बॉल मिस केलाय प्रदीपने. मॅच मध्ये कमबॅक करत असताना चंदनी ब्रदर्स घाम फोडलाय. ज्या टीमने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पराभव पाहिलेला नाहीये त्या संघाला घाम फोडलाय. ऋषिकेश पानसरेला घाम फोडलाय. या संपूर्ण 11 आणि त्यांच्या पाठीराख्यांना घाम फोडलाय. 4 बॉल 4 मध्ये 12 करायचे आहेत. राईट अमोद विकेट. पुन्हा एकदा संजीव आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. ऑन साइडला कदाचित हा बॉल खेळता आला असता. आणखीन एक चेंडू मिस. पहिला बॉल षटकार, परंतु त्याच्यानंतर दोन्ही बॉलवरती मात्र कमबॅक करत असताना खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेशरमध्ये संजीवने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी केलेली आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. 3 मध्ये त्यांना करायचे आहेत 12 धावा. 3 बॉल त्यांच्याकडे आणि 3 बॉलमधून त्यांना 2 षटकार ठोकायचे आहेत. राईट अम उद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला. संजीव यांचा हा चेंडू मात्र गॅप मध्ये निघून गेलाय आणि बॉल सीमा रेषा पार. षटकार
आणि या 6 धावेबरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 60च्या घरामध्ये. म्हणजे येणारे 2 चेंडू आणि 6 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स प्रदीप. खूप चांगली बॅटिंग करतोय. संपूर्ण संघ मात्र अडचणीमध्ये होता. समोरचे फलंदाज येतात जातात परंतु हा खेळाडू थांबला नाहीये. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्याने कंप्लीट होतीये. आता 1 मध्ये 4 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कशमकश या मैदानामध्ये. चंदनी ब्रदर्स त्यांच्या विरोधामध्ये गवळी धुरंदर्स. एका बाजूला जर पाहिलं गवळी धुरंदर्स हा संघ, ज्या संघाने मात्र अजूनपर्यंत पराभव पाहिलेला नाहीये स्पर्धेमध्ये. 3 मॅचेस झाले, 3ही मॅचेस ते जिंकलेले आहेत. आणि समोरचा संघ जो अजूनपर्यंत क्वालिफिकेशन मध्ये देखील पात्र ठरलेला नाहीये, त्या टीमने क्वालिफिकेशन झालेल्या टीमला घाम फोडला या महत्वपूर्ण मॅच मध्ये. काय प्रदीपने बॅटिंग केली या, अप्रतिम दर्जाची बॅटिंग. हा आहे CPL चा थरार, हा आहे CBD प्रीमियर लीगचा थरार. तुम्ही पाहताय सीझन 8 CBD प्रीमियर लीग. शेवटचा 1 बॉल, 4 रनची गरज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरी संघ क्वालिफिकेशन नाही झाला तरी या मैदानातून आणि या स्पर्धेतून बाहेर जाता हा शेवट त्यांना गोड करायचा आहे. चंदनी ब्रदर्स की गवळी धुरंदर्स. 1 बॉल 4. संजीव समोर प्रदीप. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका कट केलाय परंतु पॉइंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक आणि ही मॅच मात्र जिंकलेली आहे. आणि या संघाने मात्र संपूर्ण टीमला धूळ चाडत 4 मध्ये 4 मॅचेस जिंकत क्वालिफिकेशन मध्ये पात्र ठरलेला आहे. आणि चंदनी ब्रदर्स या टीमचा प्रवास मात्र इथे संपलाय. काय मॅच झाली. परंतु प्रदीपची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे CBDच्या संपूर्ण